ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रश्नांची जाण असणारे महाराष्ट्राचे रोखठोक नेतृत्व म्हणून लोकप्रिय झालेले अजितदादा पवार यांच्या अकस्मात निधनाने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली असल्याचे काँग्रेसचे पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून त्यांनी आज पवार कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेतली आहे। बारामती येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केले। याप्रसंगी काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते। याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पार्थ पवार यांच्यासह त्यांच्या परिवाराची कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन केले। याप्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की 1990 पासून अजितदादा पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे। ग्रामीण आणि शहरी प्रश्नांची जाण असलेला हा मोठा नेता होता। ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला बळकटी दिली। आपल्या रोखठोक स्वभावामधून राजकारणात अनेक समाजकारणामध्ये मोठे स्थान निर्माण केलं। प्रशासनावर पकड असलेले अजितदादा हे हजार जबाबी होते। अत्यंत जबाबदार व्यक्तिमत्व असलेले अजितदादा आणि आपण मंत्रिमंडळात अनेक वर्ष काम केले। पटकन निर्णय घेऊन पाठपुरावा करण्याची त्यांची पद्धत लोकप्रिय होती। राजकारणात असूनही तोंडावर स्पष्ट बोलणारे दादा हे महाराष्ट्राचे लाडके होते। विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळताना त्यांनी या खात्याला अधिक गतिमान केले। कोरोना संकटाच्या काळात एक दिलानं आम्ही सर्वांनी काम केलं। पक्ष वेगळा असला तरी मनाने कायम आम्ही एकत्र राहिलो। अजयदादा आज नाही ही कल्पना होत नाही। 28 जानेवारी रोजी झालेला अपघात हा सर्वांसाठी अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक होता। त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने राज्याचा मोठा उमदा नेता गमावला असून कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे। ज्येष्ठ नेते पवारसाहेब, सुनेत्रताई पवार आणि सर्व पवार कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी असल्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे।